अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी गावची स्मशानभूमी नेमकी कोणत्या स्टेपपर्यंत पोहोचते हे बघणं आपल्याला आवश्यक होतं. आणि याच संदर्भात माझ्यासोबत जे शेतकरी आहेत, ज्या गावामध्ये टेंभुर्णीमध्ये शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये जो वाद निर्माण झाला होता की आम्हाला जी स्मशानभूमी मिळणार आहे त्या जागेमध्ये शेतकऱ्यांनी कब्जा केला आहे असंही त्यांचं म्हणणं होतं. आणि तेच बालाजी बिलापट्टे आणि मोहन बालाजी बिलापट्टे यांचे प्रतिनिधी म्हणून माझ्यासोबत ॲडव्होकेट सोमवार सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं या प्रकरणामध्ये त्यांच्याकडे काय माहिती उपलब्ध झाली आहे. तर स्वागत आहे तुमचा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये. नेमकं आत्ताच तुमची जी बैठक झालेली आहे, नेमकं या सुनावणी दरम्यान काय समोर आले, निष्पन्न काय झाले? सुनावणी दरम्यान जे ग्रामस्थ स्मशानभूमीच्या विषयासाठी ह्याच्यामध्ये बसले होते उपोषणासाठी, तर कालच मंडळ अधिकारी, तहसीलदार साहेब, SDM साहेब यांनी येऊन त्यांची समज काढली आणि त्यांना आज बैठकीचं आयोजन केलं. आणि त्या संदर्भात मला बिलापट्टे यांचं, रामराव बिलापट्टे यांची जमीन संपादित झालेली, किती संपादित झाली, कोणत्या गटातली संपादित झाली हे दाखवण्यासाठी, तसेच शिल्लक किती जमीन राहिली आणि स्मशानभूमीच्या जागेचं काय झालं त्याच्यासाठी सगळ्या डॉक्युमेंट्स घेऊन त्यांच्या मार्फत मला स्पष्टीकरण देण्यासाठी मला आमंत्रित केलं होतं काल. त्या आमंत्रणानुसार मी आज आलो पूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन. माननीय फुलारी साहेब SDM आणि माननीय तहसीलदार साहेब आणि ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी साहेब सगळे उपस्थित होते. त्यांच्या समक्ष मी माझ्या जमिनीचा जे संपादित करण्यात आली होती, सर्वे नंबर 34 होता. सर्वे नंबर 34 हा एकूण 11 एकर 23 गुंठ्याचा होता. त्याच्यामध्ये तुकडेबंदी कायद्यामध्ये गट पडले, 3 गट पडले, 121, 120 आणि 115. 121 हा गट होता 1 हेक्टर 95 आरचा. दुसरा गट होता 120, हा गट होता 1 हेक्टर 24 आरचा. आणि तिसरा गट आहे 115, तो आहे 1 हेक्टर 24 आरचा. या 3 गटापैकी बालाजी रामराव बिलापट्टे आणि रामराव बिलापट्टे यांची जमीन एकूण 2 गटातील गट क्रमांक 121 मधील 1 हेक्टर 95 आर आणि गट क्रमांक 120 मधील 1 हेक्टर 5 आर अशी एकूण 3 हेक्टर जमीन संपादित झाली आणि त्याच्या बाउंड्रीज फिक्स करण्यात आल्या. त्याचा अवॉर्ड झाला. अवॉर्डच्या नंतर त्याचं कंपेन्सेशन वाटप झालं. त्याच्यानुसार 7.5 एकर जमीन त्यांना मिळाली आणि फेरफार क्रमांक 183 नुसार या 2 गटातील जमीन त्यांच्या नावे, पुनर्वसन विभागाच्या नावे 7/12 अंमल करण्यात आला. आणि राहिलेली शिल्लक जमीन गट क्रमांक 120 मधील 1 हेक्टर 24 आर पैकी 1 हेक्टर 5 आर संपादित झाली आणि 19 आर शिल्लक राहिली. आणि गट क्रमांक 115 मधील 1 हेक्टर 24 आर अशी दोन्ही गटातली शिल्लक मिळून जमीन 1 हेक्टर 43 आर जमीन बालाजी रामराव बिलापट्टे व मोहन रामराव बिलापट्टे यांच्या ताब्यात आहे. तसे पूर्ण कागदोपत्री पुरावे मी आता SDM साहेबांसमोर सादर केले आणि त्या पुराव्याचं पूर्णपणे अवलोकन करून तसेच ग्रामपंचायतच्या पूर्ण सदस्य, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी सदस्य, पोलीस पाटील या सर्वांच्या समक्ष SDM साहेबांनी पुरावे दाखवून त्यांना त्यांचे काही प्रश्न विचारले. त्यांची मागणी काय होती, ही जी मागणी वास्तव मागणी करत होते त्यांनी, त्याच्याबद्दल त्यांना हे पुरावे दाखवून त्यांनी स्पष्ट सांगितले की गट क्रमांक 120 मधील 19 आर आणि गट क्रमांक 115 मधील 1 हेक्टर 24 आर अशी दोन्ही मिळून 1 हेक्टर 43 आरची जमीन आहे. त्या जमिनीच्या मालकीशी या ग्रामपंचायत टेंभुर्णीचा किंवा स्मशानभूमीचा कसलाही संबंध नाही. त्या नोंदी घेण्यात आलेल्या ज्या आहेत ते चुकीच्या आहेत आणि त्या संदर्भात मी तसं लेखी ग्रामपंचायतला कळवलेलं आहे. ग्रामस्थांनी जे आमरण उपोषण जे पत्करलं होतं ते चुकीचं होतं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आमरण उपोषण पत्करण्याच्या मागं त्या लोकांचा गैरसमज झाला होता. तर त्या गैरसमज होण्याच्या मागची कारणे तहसील कर्मचारी आहेत जुने 2001 मध्ये ज्यांनी जे नोंदी घेतल्या, जे नियोजित नकाशा आधारे नोंदी घेतल्या त्यांनी, आणि त्या नोंदी घेतल्या ते चुकीच्या होत्या. त्या नोंदी घेण्यासाठी कुठल्याही शासनाच्या अधिकाऱ्याचं त्यांना पत्र नव्हतं, आदेश नव्हता. फक्त नियोजित नकाशा आधारे त्यांनी जे नोंदी घेतल्या ते नोंदी चुकीच्या होत्या आणि आहेत. त्याच्यामुळे ते नोंदी रद्द कराव्यात म्हणून आम्ही BDO साहेबांकडे, ग्रामपंचायतकडे लेखी पुराव्यासह एक मागणीचं निवेदन 2021 मध्ये दिलेलं आहे. परंतु अद्यापही त्याच्यावरही कार्यवाही केलेली नाही. शेवटचा एक प्रश्न असणार आहे सर, संबंधित गावातील जे संबंधित गट क्रमांक आहे आणि गावातील जे काही जागा आहे त्या संदर्भात योग्य ती मोजणी होऊन त्याच्यामध्ये काही तोडगा निघेल का? आणि टेंभुर्णी गावाला
स्मशानभूमी मिळेल का या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? स्मशानभूमी मिळेल का नाही या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही, पहिली गोष्ट, कारण मी सक्षम अधिकारी नाही कुठला. दुसरा विषय जो आहे मोजणी होणं आवश्यक आहे, कारण हा विषय आहे 23-24 वर्षापूर्वी जमीन संपादित झाली, त्यावेळेसच्या कर्मचाऱ्यांनी मोजणी केली. मोजणी करून बाउंड्री फिक्स करून तिथं सिमेंटच्या नाल्या वगैरे ड्रेनेज सगळं व्यवस्थित केल्याच्या नंतर या शेतकऱ्यांनी तिथं जवळपास घर बांधलेलं आहे शिल्लक जमिनीमध्ये. आणि त्याच्यामुळं जर मोजणी झाली आणि मोजणी होऊन या जागेचं कुठून संपादित झालेली जमीन आणि कुठून शिल्लक राहिलेली जमीन याची बाउंड्री जर फिक्स झाली मोजणी होऊन, तर हा वाद मिटणार आहे. आणि अन्न स्मशानभूमीसाठी जर नवीन जागा संपादित करायची असेल तर त्याची प्रक्रिया वेगळी आहे आणि त्या संदर्भात तहसीलमध्ये फायली आहेत. त्याच्याबद्दल गट क्रमांक 127 मध्ये त्यांनी मागणी केलेली आहे, त्याचा अहवाल पाठवलेला आहे. मोजणीसाठी TILR अहमदपूरकडे पत्र गेलेलं आहे, त्यांनी तहसीलदारकडे पत्र कळवलेलं आहे की त्याच्याबद्दल चलन तुम्ही भरा आणि मग ती मोजणी करून तुम्हाला मोजून देऊ. ती कारवाई वेगळी, त्या कारवाईमध्ये आमचा काही म्हणजे संबंध नाही. माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. तसे होते माझ्यासोबत ॲडव्होकेट ज्ञानेश्वर सोमवार सर. ताजे आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हचा कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.